श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ या संदेशामधून तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणाला नवीन नवीन विचार येत असतात. त्यामध्ये तुमच्या मनात वाईट विचार येत असतात, चांगले विचार येत असतात. दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. जास्तीत जास्त तर तुमच्या मनामध्ये वाईट विचारांचंच वादळ हे जास्त फिरू लागत असतं. जरी तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचे वादळ असले तरी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी स्वामी समर्थ आहेतच. स्वामी समर्थ नेमका कोणता संदेश तुम्हाला देऊ इच्छितात हे जरूर ऐका. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून कोणी वाईट मार्गावर जात असेल, कोणाचं मन विचलित होत असेल तर त्यांना हा संदेश खूप उपयोगी ठरू शकतो. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या मनात कितीही वाईट विचारांचं वादळ असेल तरी तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. जे काय होणार आहे ते कालपेक्षाही चांगलंच असेल. ना भूतकाळाची चिंता असली पाहिजे, ना भविष्याची चिंता असली पाहिजे. भूतकाळ तर आपण बदलू शकत नाही किंवा भविष्यात नेमकं हेच घडेल याचा अंदाज पण वर्तवू शकत नाही. या विचारानेच तुम्ही आत्ताचा जो काय आनंदाचा क्षण असेल तर तो गमवत असता. मग तो आनंदाच्या प्रत्येक आनंदाचा क्षण हा जर गमवला तर आपल्याला भूतकाळामध्ये काय राहतंय की जे आनंदी क्षण तुम्ही व्यतीत केलेत. त्यासाठी जे वर्तमान आहे त्या वर्तमान जगण्याचा प्रयत्न करा. वर्तमानातला प्रत्येक आनंदाचा क्षण, प्रत्येक क्षणाकडे आनंदाने बघणे, दृष्टिकोन बदलणे हेच त्यामध्ये महत्त्वाचं आहे. नीतिमत्ता, नैतिकता पण त्याच्यामध्ये खूप वजनदार असते. त्यापेक्षा त्याचं पावित्र्यसुद्धा वजनदार असतं. पण सध्या ज्या पद्धतीने आपली सोय हिचं नैतिकता आहे असं इतरांवर बिंबवलं जातं आहे ते मात्र कठीणच असतं. जीवनातली कठीण तपस्या असणारी नैतिकता ही आपल्या चारित्र्याशी परस्पर पूरक असते. चारित्र्यातूनच नीतीचा जन्म होत असतो. नीतिमान व्हायचं असेल तर आपलं चरित्र सांभाळावं लागतं. परंतु या सगळ्यांचा काडी मात्र संबंध नसणारी माणसे देखील आपण कसे सर्वश्रेष्ठ नीतिमान आहोत हे सिद्ध करण्याचा पण प्रयत्न करत असतात. हे प्रयत्न जरी हसण्यासारखे असले तरी पण त्यामध्ये सत्य कोणीही सहजासहजी मान्य करत नाही. आपले हित, स्वतःचे हित, स्वतःचा मीपणा, आपला लाभ, आपल्या सोयीची परिस्थिती यातून नैतिकतेचा मुलामा देऊन आपण हा ट्रेंड सुरू करतोय. त्याचा अनियंत्रित वापर देखील सुरू होत आहे. भविष्यातील ही स्थिती खूपच वाईट असणार आहे. स्वामी म्हणतात की स्वतःतला जो काही मी असेल तो मीपणा सोड, कारण तू फक्त मीच नाही आहे तर त्यामध्ये तुमच्यामध्ये वास्तवात असणारे स्वामी तिथे असणारे. मग त्यामध्ये मीपणा कुठून आलाय? मुळात नीती काय असते हेच माहीत नसणारी माणसे सध्या नैतिकतेचा पाठ शिकवत असतात दुसऱ्या लोकांना.
व्यक्तिगत स्वार्थापलीकडे सुद्धा जाऊन धन, द्रव्य, संपदा, पद, सत्ता हे नीतीसमोर पालापाचोळ्याप्रमाणे असतं. ते तृणासमानच असतं. याचं वास्तव दर्शन आपल्याला आपल्या आचरणातून जगासमोर आदर्शत्वाची परिभाषा निर्माण करणारं असतं. प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे सध्या व्यक्तिगत स्वार्थ एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे की तो फक्त की आपण जगणं, आपलं पहिलं जगणं कसं होतं की जेणेकरून फक्त आपल्या मूलभूत गरजा आपण प्राप्त करण्यासाठी आपण धडपडत होतो. पण आता हे नाही की जे आहे, जेवढं काय आहे त्यापेक्षा दाखवलं किती गेलं पाहिजे ह्या दाखवण्याचा जीवाचा आटापटा केला जातोय. सत्य जे आहे त्या वास्तवाचा विचार करायला कोणीही तयार नाही आहे. खऱ्या नैतिकतेशी आपली ओळख तरी आहे का? मुळात नैतिकता ही बोलण्यासाठी पण नाही आहे, तर ती आपण कृतीतून व्यक्त करता आली पाहिजे, ती प्रकट करता आली पाहिजे. फक्त बोलण्यापुरतीच नाही तर ती आचरणात पण आणायची असते, सोयीनुसार वापरायची पण असते. अशानुसार तर आपण म्हणतो ना की जे आपण कर्म करत असतो त्या पद्धतीने ते कर्म आपल्या भविष्याचा अंदाज वर्तवत असतं. तुम्ही जशाशी चांगलं वागणार आहात तो व्यक्ती पण पुढून चांगलंच वागणार आहे. यापेक्षा जरी आपण त्या क्षणाला तो व्यक्ती चांगला वागला नाही तरी पण दुसरा कोणता तरी व्यक्ती कोणत्या तरी क्षणाला तुमच्याशी चांगलं वागणारच आहे. असा पॉझिटिव्ह दृष्टिकोन, असा सकारात्मक दृष्टिकोन पण आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबला पाहिजे. अशाच प्रकारे तुम्हाला हे अपलोडेड व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमचे कुटुंब तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदो. तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी न लाभो. तुम्ही सर्वजण आनंदात राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे.